हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण आपल्या मुख्य दाराला तोरण लावतो. तोरण लावणे हे खूप शुभ असते आणि नेहमी सणाला आंब्याचे तोरण लावतो व ते खूप शुभ असते. तसेच कोणते पण तोरण लावण्यापेक्षा कवडीचे तोरण दरवाजाला लावणे हे खूप शुभ असते. या कवडीच्या तोरणामुळे घरात सकारात्मक बदल होतात. तर ते कोणते आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कवडीची तोरण लावण्यामागे धार्मिक आणि वास्तू शास्त्रानुसार अनेक फायदे सांगितले आहेत. कवडीचे तोरण घरात लावल्याने सकारात्मक बदल घडतो आणि माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो. व तुम्ही बघितले असेल की देवीच्या मंदिरात तिथे बऱ्याचशा बायका गळ्यात कवडीची माळ घालून बसलेल्या असतात. शक्यतो देवीच्या मंदिराच्या जवळ असतात. दिसते तर यात लक्ष्मीला कवडी खूप प्रिय आहे आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी कवड्याचा वापर केला जातो. कवड्यांचे तोरण दाराला लावल्यामुळे वाईट शक्ती घरात येत नाही व नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते आणि आपल्या घरात दुःख, संकट येत नाहीत. कवड्याचे तोरण तुम्हाला जवळपास मिळेल तर ठीकच, नाही तर तुम्ही स्वामी केंद्रातून आणू शकता. कवड्याचे अजून एक महत्त्वाचे तुम्हाला सांगायचे म्हणजे कवडीचे तोरण शुभ आणि पवित्र आहे. असे मानले जाते की घरासाठी एक शुभ वस्तू म्हणून ती तुम्ही लावू शकता. आपण घरात बऱ्याच अशा लकी वस्तू ठेवत असतो. त्यातीलच ही एक कवड्यांचे तोरण आहे. घरासाठी शुभ आहे. कवड्याचे तोरण तुम्ही सजावटी देखील वापरले जाते आणि आता तुम्ही तोरण कुठे-कुठे लावू शकता? तर तुम्ही तोरण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुख्य दाराला लावू शकता. दाराला तोरण लावणे व येणारी व्यक्तीच्या मनात वाईट विचार जरी आला, तरी त्याचा विचार आपल्या घरापर्यंत पोहोचत नाही व घराला त्याचा दोष लागणार नाही व त्याचा वाईट परिणामही आपल्या घरावर होत नाही आणि प्रगतीमध्ये अडचणी येत नाही. यासोबतच तुम्ही घराला तोरण लावू शकता आणि तुम्ही म्हणजे जितके तुमचे मागचं आणि पुढचं दार असेल, मेन दार, त्या दाराला सुद्धा तुम्ही तोरण लावू शकता. ज्यामुळे घरातील आपले काही वाईट हे स्पंदने असतील ते पण निघून जातात व पूजेमध्ये शुभ आणि पवित्र वातावरण तयार होते या ह्याच्या तोरणामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे सण आणि समारंभ असेल तर त्यावेळेस तुम्ही हे तोरण आवर्जून लावू शकता. दसरा, दिवाळी, शुभ कार्य ह्या वेळेस तुम्ही हे कवडीचे तोरण आवर्जून घरात लावा. कारण अशा कार्याप्रसंगीच काहीतरी वाईट घडू नये, कोणाची काही दृष्ट लागू नये यासाठी हे तोरण आवर्जून घराला लावावे. आणि कवडीचे तोरण तुम्ही अमावास्या, पौर्णिमेला स्वच्छ करून ठेवावे. याने लक्ष्मी प्राप्ती होते. व देवीच्या नवरात्रीत पण कवडीची सेवा करतो आपण. अक्षय तृतीयेला पण आपण कवड्याची सेवा सांगितलेली आहे. तर कवडीचे खूप महत्त्वाचं म्हणजे गुण आहेत. म्हणून तुम्ही कवडी घेताना त्या पूर्ण आहेत की नाही, फुटलेली तुटलेली नसावी व ती तशी तपासून घ्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे कवड्या लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. पूजेमध्ये घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होते, ज्यामुळे घरात सुख शांती, ऐश्वर्य प्राप्त होते, वाईट शक्तीपासून संरक्षण होते व वास्तुदोष कमी होतात. म्हणून तुम्ही हे कवडीचे तोरण आवर्जून लावावे. मग तुमच्या घरात बदल जाणवेल. ते अगदी चांगलाच असेल. 100% विश्वास ठेवून तुम्ही हे कवड्याचं तोरण लावा. म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरावर प्रसन्न होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.